कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इथंच बोलवलं होतं भाऊजींनी। हो काय भाऊजी तुम्ही घाबरवताय? हे क्या? हे काय? बघा तर गिफ्ट? मग आणि ओंक्या कुठे? अहो ओमकार जरा काम आलं त्याला म्हणून तो गेला। आहे का आता? म्हणलं एवढी भारी आनंदाची बातमी दोघांनी देईन, ओंक्या डोंक्या निमकी टांग दिली होय। डोंक्या टांग देणार नाही तर कोण देणार? आनंदाची बातमी मला सांगा ना। अहो आज मी लय खुश, म्हणजे आमच्या आई साहेबांच्या भाषेत सांगायचं झालं हॅपी हॅपी आज मी। वहिनीनं घरी घेऊन जाताय की काय? तसं असतं तर मग एवढ्या बारक्या गिफ्टवर आम्ही भागाभागी केली असती। एवढं मोठं गिफ्ट दिलं असतं का नाही मी, ह्या झाडा एवढं दिलं असतं बघा, तुमच्या अख्ख्या घरात मावलं नसतं। अहो मग आनंदाची बातमी आहे तरी काय? आनंदाची बातमी ऐकायची आज या ठिकाणी अधिपती सूर्यवंशी वर्गात पहिले आलेला टाळ्या। काय सांगताय काय भाऊजी? खरंच बोलताय की काय? हो खरंच की, विश्वास बसला नाही ना? माझाही बसला नव्हता। बघितलो पेपर, अगा बोलू एवढी मार्क कसं काय पडले तर बाप रे बाप, एवढं भारी वाटलं का रे मला। सगळे टाळ्या बिळ्या वाजल्या, पोरांचे सगळं झालं। त्याच्यानंतर मास्तरीनबाईंनी स्वतः येऊन माझं अभिनंदन केलं स्पेशल। अरे वा भाऊजी, अभिनंदन। आणि मग मग पुढे काय झालं? काय नाही मग ते झालं, मग ते पेपर ते ठीक आहे, पण मला एक काय जाणवलं माहितीये काय, मला त्यांच्या नजरेत काहीतरी बारीक कळलं नव्हतं, मला चमकल्यावर जाणवलं। आता ते परवा गेलतो का नाही दर्शन घ्यायला, ते आकाश दर्शनची ते सहल होती, म्हणलं की तिथं पण मला त्यांच्या डोळ्यात काहीतरी जाणवलं, शुक्राची चांदणी। म्हणजे प्रगती झाली मग। आणि भाऊजी सुरुवात आहे, होईल हळूहळू। तुम्हाला जे काय अपेक्षित आहे ना ते सगळं होईल बघा। बरं भाऊजी, वहिनींच्या विषयात किती मार्क्स मिळाले तुम्हाला? अहो त्यांच्या विषयात तर पैकीच्या पैकी पडले, मला सांगतोय काय, पहिला आलो तर वर्गात तर। वाह, म्हणजे तुमच्या प्रेमाच्या विषयात सुद्धा वहिनी कधीतरी पैकीच्या पैकी मार्क मिळवणारच। हा मिळवाय तर पाहिजे, पण कसं आहे आमचा विषय हार्ड आहे हो, त्याच्यामुळे जरा त्यांचं अवघड जाणार त्यासनी। पण तसं व्हायला पाहिजे, खरंच तुम्ही म्हणताय तसं झालं ना, माझं तर स्वप्नच आहे। पण आज खरं सांगतो, आज दिवसभर अशा का नाही आनंदाच्या उकळ्या अशा फुटा लागल्यात का नाही, तुमच्यामुळे झालंय घ्या सगळे। ओ भाऊजी, उगाच मला क्रेडिट देऊ नका बरं का। अहो हे सगळं तुम्हीच केलंय, सगळ्या कल्पना तर तुम्हाला सुचल्या ना। मी काय फक्त मार्ग सुचवला, पण सगळ्यात मोठं धाडस तुम्हीच केलंय। धाडस केलं म्हणा, आणि त्याची फळं आता मिळायला लागलेत। मिळतायत ना फळं? होय। मग अजून एक धाडस करा। कोणचं? थोरल्या सरकारांना याबद्दल सगळं जाऊन सांगा। एवढा अवघड जमते वे? कसं आहे, मी मास्तरीनबाईंची बाजू जर आमच्या आई साहेबांकडे सांगायला लागलो ना ते चुकीचं होणार, कारण आई साहेबांची बाजू बरोबरच तर आहे। आमचं काय, आमचं दोघींवर बी तेवढंच प्रेम आहे, आमचा तोच तर प्रॉब्लेम झालाय सगळा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।